लाठीचार्जनंतर सलग तिसऱ्या दिवशी आंदोलक जंतर मंतरवर ठाण मांडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम. जंतर मंतरवर रात्रभर पावसात आंदोलकांचा ठिय्या. रात्री उद्धव ठाकरेंनी घेतली जंतर मंतरवरील आंदोलकांची भेट. एका राजीनाम्याने चालणार नाही, व्यवस्था बदला, उद्धव ठाकरेंचं आवाहन. थोड्याच वेळात दिल्लीतून उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद. विरोधकांच्या आवाजानं पुन्हा एकदा दिल्ली दणाणली. राहुल गांधी, प्रियंका गांधींचं रात्री पंतप्रधान निवासाजवळ आंदोलन. आंदोलनावेळी पोलिसांनी राहुल गांधींसह विरोधकांना घेतलं ताब्यात. तब्बल 3 तासांनंतर राहुल गांधींची सुटका. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधी आक्रमक. आंदोलनादरम्यान राहुल गांधींना दुखापत. झटापटीमध्ये राहुल गांधींच्या नाकाला झाली दुखापत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राहुल गांधींच्या आंदोलनावर टीका. विद्यार्थ्यांचा राजकीय साधन म्हणून वापर. एक्स पोस्ट करत धर्मेंद्र प्रधानांचा राहुल गांधींवर निशाणा. पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस. नीट पेपर फुटी, सीजेपी आंदोलन आणि राहुल गांधींना झालेल्या धरपकडीचे पडसाद उमटणार. 2 दिवस सभागृह तहकूब झाल्यानंतर आज तरी सभागृहात काही चर्चा होणार का, याकडे लक्ष. तरुणांच्या समर्थनार्थ मनसेचं आज मुंबईत आंदोलन. आझाद मैदानावर सकाळी 11 वाजता आंदोलन. चला व्यवस्थेला प्रश्न विचारूया असं म्हणत सरकारला घेरणार. अमित ठाकरेंसह मनसे नेते होणार सहभागी. वंचित बहुजन आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक. दिल्लीमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीचा करणार निषेध. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचीही करणार मागणी. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा. जरांगे आज दिल्लीत जाऊन घेणार विद्यार्थ्यांची भेट. सकाळी 11 वाजता जरांगे पाटील जंतर मंतरवर पोहोचणार. शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. खासदारांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन करण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंचं आव्हान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज वाढदिवस. वारीत साजरा करणार वाढदिवस. वेळापूरमधून मुख्यमंत्री वारकऱ्यांसोबत माऊलींच्या पालखीत पायी चालणार. अजित पवारांची आज 67वी जयंती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मध्यरात्री 12 वाजता अजितदादांना वाहिली आदरांजली. चिरंजीव जय पवार आणि सुनबाई ऋतुजा पवारांसह घेतलं स्मृतीस्थळाचं दर्शन. आज शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी होणार जाहीर. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना महायुती सरकारची अनोखी श्रद्धांजली. 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार 36,585 कोटींचा लाभ. मुंबईमध्ये सकाळपासून संततधार पावसाची हजेरी. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये शनिवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज. उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता. राम मंदिरातील चोरीनेही विचलित होत नाहीत. त्यांना कशाचीच लाज उरलेली नाही. राम मंदिर दानचोरी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ताशेरे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करण्याची न्यायालयाची सूचना.